केल्याशिवाय राहत नाही. सन्माननीय व्यासपीठ गुरुजन वर्ग व माझ्या शिवरायांच्या मावळ्यांना सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रोहिणी पांडुरंग सोनटके. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी एक शूरवीर तेज प्रतापी बाळ जन्माला आला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाई देवीच्या नावावरून त्याचं नाव शिवाजी असं ठेवलं गेलं. ज्याचं नाव घेतलं अभिमानाने छाती फुलते आणि मरणाच्या दारात उभा असलेल्यांना 12 हातीचा बळ संचारते, असा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती. महिन्याला 1500 रुपये मिळत नव्हते. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी सुरक्षा बहीण योजना मात्र नक्कीच होती. आईचं वात्सल्य, वडिलांचे चातुर्य या धाडस रक्तात रुजवली व राजा आयुष्यभर स्वराज्याची पताका फडकावर ठेवली. जगाच्या पाठीवरती एकमेव राजा आहे ज्यानं पहिल्यांदा अनेक राजांनी भूमीवरती राज्य केलं, पण या राजाने समुद्रावरती राज्य केलं. आजही गुगलला सर्च करून बघा, द फादर ऑफ इंडियन नेव्ही, फक्त एकच नाव येतं, छत्रपती शिवाजी महाराज. सुलतानशाही मुघल हे ग्रुप सत्तेला गाडून टाकून स्वराज्याचे धोरण त्यांनी उभारले. अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची फजिती, आग्र्याहून सुटका अशा एक ना अनेक प्रसंग आहेत. राजाने स्वराज्याची पताका कायम ठेवली. शिवाजी या नावात प्रचंड शक्ती आहे. शी म्हणजे शिव म्हणजेच महादेव, वा म्हणजे वाघ, जी म्हणजे जीवनभर वाघासारखे जगणारे राजे 500 वर्षांनंतरही लोकांच्या हृदयात आहेत आणि कायम राहणार. नीट ऐका, मध्यंतरी पुष्पा 2 नावाचा पिक्चर येऊन गेला. त्यात झुकेगा नहीं साला हा डायलॉग बघितल्यावरती आमच्या पोरांना बरं वाटायला लागलं. पण पुष्पामध्ये झुकेगा नहीं साला तो पुष्पा तुमचा आदर्श असेल का नाही हे मला माहिती नाही. पण वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत ज्या राजाने डोळ्यातील एक बुबुळ काढून रक्ताचा अभिषेक या मातीला केला, औरंगजेबासमोर उमारून झुकेगा नहीं साला म्हणत औरंगजेबाला स्वतःची अवकात दाखवली, तो सज्जा छत्रपती संभाजी महाराज आपला आदर्श असला पाहिजे. जाता जाता एवढंच बोलते की सूर्यनारायण